प्रतिबोधितां भगवता नारायणेन स्वयं व्यासेन ग्रथितां पुराणमुनिना मध्ये महाभारतम् अद्वैतामृतवर्षिणीं भगवतीम् अष्टादशाध्यायिनीम् अम्ब त्वामनुसन्दधामि भगवद्गीते भवद्वेषिणी। नमोऽस्तु ते व्यासविशालबुद्धे पुल्लारविन्दायतपत्रनेत्र येन त्वया भारततैलपूर्णः प्रज्वालितो ज्ञानमयः प्रदीपः प्रपन्नपारिजाताय स्तोत्रवेत्रैकपाणये ज्ञानमुद्राय कृष्णाय गीतामृतदुहे नमः। वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनम् देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुम्। मूकं करोति वाचालं पङ्गुल्लङ्घयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवम्। नारायणं नमस्कृत्य नारायण चैव नरोत्तमम् देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरयेत्। ॐ श्री परमात्मने नमः। श्रीमद्भगवद्गीता अथ दशमोऽध्यायः विभूतियोगः। आपण मागच्या वेळी मला वाटतं 34व्या श्लोकापर्यंत बघितलं होतं। मृत्युः सर्वहरश्चाहमुद्भवश्च भविष्यताम् कीर्तिः श्रीर्वाक्च नारीणां स्मृतिर्मेधा धृतिः क्षमा। तर ह्या 34व्या श्लोकामध्ये सेकंड लाईन जी आहे त्या सगळ्या स्त्री विषयक विभूती आहेत। कीर्ती, श्री, वाक म्हणजे वाणी, नारी, नारीणा म्हणजे नारींमध्ये, स्त्रियांमध्ये, स्मृती ही, मेधा, ह्या सगळ्याला आपण ती शब्द वापरतो। धृती, क्षमा, या सगळ्या भगवंतांच्या विभूती आहेत। मग आता ह्या भगवंतांच्या विभूती आहेत म्हणजे आपण कसं ओळखतो बरं? कसं काय समजायचं भगवंताची विभूती ह्या कशामध्ये आहे? कीर्तीमध्ये आहे, बरोबर। एखादा माणूस खूप कीर्तिवान असेल, पराक्रमी असेल, तर त्याला नक्कीच भगवंताचं खूप खूप वरद हस्त लाभलेला असतो। दैवी गुण त्याच्यामध्ये खूप असतात असं आपण समजूया, म्हणजेच भगवंताची ती विभूतीच आहे। आता कीर्तिवान किती राजे होऊन गेलेत, आपले राष्ट्रासाठी ज्यांनी प्राण अर्पण केले त्या सगळ्यांना कीर्ती मिळालेली आहे। म्हणजे भगवंताचं वरदहस्त त्यांच्याकडे होता, म्हणून भगवंताचीच विभूती ती असल्यामुळे ते एवढं धाडस करू शकले। असे अनेक लोक आपल्याकडे येऊन गेलेत, म्हणून कीर्ती, श्री, श्री म्हणजे वैभव, वैभव हे सुद्धा भगवंताचीच विभूती आहे। वाक, वाणी, परमेश्वराची कृपा असल्याशिवाय किंवा भगवंताची विभूती असल्याशिवाय मोठमोठे आपण जे व्याख्याते म्हणतो किंवा गायक म्हणतो त्यांना त्या वाणीची देवता प्रसन्न असते। ती कुणामुळे? ती भगवंताची कृपा झाल्यामुळे, आणि ती मोठी विभूती आहे। उदाहरणार्थ आपण म्हणूया वि.वा. शिरवाडकर एक विभूती व्यक्तिमत्व होऊन गेलं, किंवा भीमसेन जोशी, आत्ताच गेलेल्या लताताई, ह्या विभूती आहेत, खूप मोठ्या विभूती आहेत। कारण तिथे त्यांच्यामध्ये दैवी गुण हे प्रकर्षाने खूप खूप होते, आणि म्हणूनच ते विभूतिमत्व व्यक्तिमत्व त्यांचं आपल्याला दृष्टीस पडलं। आणि असं ह्या विभूती म्हणजे काय तर ठळक असं व्यक्तिमत्व जे समाजासाठी उपयोगी पडणार आहे, जे देशासाठी उपयोगी पडणार आहे,
जे जगासाठी उपयोगी पडणारं व्यक्तिमत्व आहे त्याला आपण विभूती म्हणूया. आपण मध्यंतरी गजानन महाराजांच्या इथे सेवा करणारे त्यांच्या मध्ये खूप माहिती आली होती. तर ते सुद्धा एक विभूतीच आहे ना, की तिथली स्वच्छता, तिथलं सगळं देखभाल करणं, पूर्ण नियंत्रण ठेवणं, सगळ्या गोष्टींवर नियंत्रण, हे भगवंताचे आशीर्वाद किंवा भगवंताचं दैवी गुण त्यांच्यात असल्याशिवाय एवढं मोठं कार्य त्यांच्याकडून झालेलं नाही. हे सगळे विभूती होते. नंतर स्मृती, आपल्याला आठवतात चांगल्या चांगल्या गोष्टी ज्या आपण आठवून नवीन जीवन म्हणजे परत दुसरा दिवस आपण आनंदाने घालवतो. कशामुळे? तर स्मृतींच्या जोरावर. स्मृती ही सुद्धा भगवंताची विभूती. आपल्याला जर स्मृतीच नसेल तर आपण उद्याचा दिवस सुद्धा आनंदाने घालवू शकणार नाही. म्हणजे स्मृती आणि मेधा. मेधा म्हणजे बुद्धीच्याही पलीकडची स्टेज आहे, की ज्याची मेधा ही तीव्र असते त्यालाच नवीन नवीन संशोधन सुचतात, नवीन प्रतिभा निर्माण होते त्यांच्यामधून, नवीन काव्य निर्माण होतं, कथा निर्माण होतात. कथा म्हणजे आध्यात्मिक जी शक्ती असते त्या शक्तीद्वारा लोकांना ज्ञान देण्याची, म्हणजे उदाहरणार्थ व्यासमुनी ही खूप मोठी मेधा असलेली व्यक्ती, विभूतिमत्व होतं, विभूती असलेलं व्यक्तिमत्व होतं. धृती म्हणजे धाडस, धैर्य. धैर्याने एखाद्या माणसाने, उदाहरणार्थ अहिल्याबाई होळकर, त्या काळच्या परिस्थितीत सुद्धा अहिल्याबाई होळकरांनी किती छान राज्य करून दाखवलं. किंवा झाशीची राणी, म्हणजे जरी स्त्रिया असल्या किंवा आणि त्या एकट्या असल्या तरी त्यांनी त्यांच्यात धैर्य होतं, धैर्य नावाची विभूती त्यांच्यात होती, म्हणून त्या एवढं कार्य करू शकल्या. आणि क्षमा तर अगदी लहान व्यक्तीपासून, लहान म्हणजे अगदी रस्ता झाडणाऱ्या व्यक्तीपासून ते राजे लोकांपर्यंत प्रत्येकाला अनुकरण करण्यासारखी ही भगवंताची विभूती आहे, क्षमा नावाची. ह्या क्षमेमुळे अनेक गोष्टी ह्या सुरळीत होतात. फक्त आपण क्षमा मनातून तरी मानली पाहिजे, आपल्या कार्यातून तरी दिसली पाहिजे, आपल्या बोलण्यातून तरी दिसली पाहिजे. क्षमा ही खूप मोठी भगवंताची विभूती आहे. रामायणामध्ये आपण बघितलंय की रावणाला सुद्धा किंवा रावणाच्या बाजूचे जे लोक होते त्यांना सुद्धा रामाने वेळ प्रसंगी क्षमा करून त्यांना काय दिलंय? त्यांना मोक्ष दिलेला आहे, त्यांना आशीर्वाद दिलेले आहेत, त्यांच्याशी कधीही मत्सराने वागलेलं नाहीये. तर ही क्षमा खूप मोठी भगवंताची विभूती आहे. इथपर्यंत आपण मागच्या वेळेस पाहिलं. आता आज आपण 35व्या श्लोकापासून सुरुवात करतोय. बृहत साम तथा सामनान गायत्री छंदसामहम मासानां मार्गशीर्षोहम ऋतूनां कुसुमाकरः. ते खालच्या ओळीतलं आपण आधी विभूती बघूया. मासानां मार्गशीर्ष आणि ऋतूनां कुसुमाकरः, म्हणजे हे सगळं भगवंतांनीच निर्माण केलेलं आहे. महिने, ऋतू, निसर्ग, नंतर 12 आदित्य, त्याप्रमाणे त्या 12 आदित्याचे आपण मागच्या वेळी बघितलंय की 12 राशींचे 12 आदित्य आहेत. हे सगळी भगवंताची निर्मिती, भगवंताची मॅनेजमेंट आहे ही सगळी. तर त्यातला मार्गशीर्ष, मासाना मार्गशीर्ष महिना हा भगवंताची विभूती आहे. मार्गशीर्ष महिन्यात भगवंताची, मार्गशीर्षच का? कारण महाभारत काळामध्ये मार्गशीर्ष महिना, आत्ता जसा आपण चैत्र महिना हा वर्षाची सुरुवात समजतो, तसं महाभारत काळामध्ये मार्गशीर्ष महिना ही वर्षाची सुरुवात समजली जात असे. हे पहिलं महत्व. दुसरं म्हणजे मार्गशीर्ष महिन्यामध्ये खंडोबाचं नवरात्र पण असतं, म्हणजे शंकराचा अवतार, 11 रुद्र त्यापैकी शंकराचा जो अवतार मल्हार मार्तंड, त्यांचं नवरात्र हे मार्गशीर्ष महिन्यातच असतं. भगवान दत्तात्रेयांचा जन्म ही मार्गशीर्ष महिन्यातला आहे. आणि ज्या महिन्यामध्ये सर्व मानव जातीला अर्जुनाच्या निमित्ताने उपदेश केला
ती मोक्षदा एकादशी सुद्धा मार्गशीर्ष महिन्यातच असते. म्हणून मार्गशीर्ष महिना हा पूर्वीच्या काळापासून अतिशय महत्वाचा मानला जातो आणि ती भगवंताची विभूती आहे. मार्गशीर्ष महिनाभर भगवंताचं अस्तित्व एरवी 100 पटीत असेल तर मार्गशीर्ष महिन्यात लाखो पटीत त्याची पॉवर असते. म्हणून मासा नाम मार्गशीर्ष हा ऋतूना कुसुमाकरा. ऋतू 6 ऋतू आहेत त्यापैकी हा वसंत ऋतू, त्यालाच कुसुम असं म्हटलेलं आहे. तर कुसुमाकर, तर हा वसंत ऋतूच का बरं भगवंताची विभूती? बघा, वसंत ऋतूमध्ये सगळी पानं म्हणजे सृष्टीमध्ये जी काही वनस्पती आहे त्याची सगळी पानं झडून जातात आणि नवीन पालवी फुटते. एकदम सृष्टीमध्ये सर्व वातावरण आल्हाददायक, नाविन्यपूर्ण, उत्साह देणार असं वातावरण असतं. म्हणून कुसुमाकरा, वसंत ऋतू हा श्रेष्ठ. वसंत ऋतूमध्येच फुले फळे बहरतात, अन्नधान्य निर्माण होतं. ज्या अन्नधान्यावर संपूर्ण जीवसृष्टी अवलंबून आहे ती सर्व जीवसृष्टीसाठी लागणार जे अन्न आहे ते वसंत ऋतूमध्येच पूर्णपणे तयार होतं. फिक्त म्हणजे ते फायनल त्याच दिवसांमध्ये आपण बघतो जानेवारी फेब्रुवारी मध्येच गहू, तांदूळ, ज्वारी आणि कडधान्य वगैरे हे सगळं सामान्य माणसाला लागणारं जीवनासाठी जे लागणारं धान्य आहे ते ह्या वसंत ऋतूतच येतं. म्हणून वसंत ऋतूमध्ये मी आहे असं भगवंत म्हणतात. आता वरच्या ओळीकडे जाऊया आपण. बृहत साम तथा सामनान गायत्री छंद सामहम. आता बृहत साम म्हणजे गायनात वेगवेगळ्या प्रकारचे 9 प्रकारचे रस असतात आणि गायन हे नेहमी मनाला रुचकर असं वाटलं पाहिजे असतं. तर भगवंत सामवेदा संबंधी इथे सांगतात. काय? बृहत साम, मागे पण वेदानाम सामवेदोस्मी, देवानामस्मी वासवा. वेदानाम, सर्व वेदांमध्ये सामवेद जिथे असतो तिथे माझी विभूती असं भगवंत मागच्या 22व्या श्लोकात सांगून गेलेले आहेत. तर सा हा पहिला स्वर आहे आणि साम, सामनान, म्हणजे हा सप्तस्वर आहे आणि सप्तस्वरांनी युक्त असलेली ऋचा म्हणजे साम. भगवंतांनी वेदानाम सामवेदोस्मी सांगताना तो सामवेद हा 4 जे आपले वेद आहेत त्याच्याशी तुलना केलेली आहे. पण सोमगाय याग ज्या वेळेला म्हटला जातो, सोमयागाचं जेव्हा आयोजन केलं जातं त्यावेळेला सामगायनाची खूप आवश्यकता असते आणि सामगाय इतर जे वेदांचे मंत्र आहेत, ऋचा आहेत त्यामध्ये सप्तस्वर नसले तरी चालतात, पण सामगायनामध्ये सप्तस्वरांची खूप महत्व असतं. सप्तस्वर तिथे घेतलेलेच असतात आणि साम याचा अर्थ असा आहे की समजावून सांगणे. ह्या सामवेदाचं जी निर्मिती आहे ती सूर्यापासून झालेली आहे असं समजलं जातं आणि ओंकार हे सामगायनाचं पहिला स्वर आहे. म्हणून आपण ओंकाराला सुद्धा अक्षराणाम अकारोस्मी तिथे पण भगवंताची विभूती पाहिली आहे आणि उ म हे ओम ही भगवंताचीच विभूती आहे. आणि जिथे जिथे भावगीत गायली जातात, भक्ती संगीत गायलं जातं, भजनं गायली जातात, आरती गायली जाते, अशा प्रकारे भगवंतांना आळवण्याचं काम जिथे जिथे चालतं गायनाच्या माध्यमातून तिथे सामगायन हे सर्वात श्रेष्ठ असतं. कारण सामगायनाच्या मार्फत सूक्ष्म ध्वनींद्वारे जे काही सेवा गायनातून होत असते ती भगवंतापर्यंत पोहोचत असते. म्हणून ती माझी विभूती आहे असं इथे भगवंत सांगतात. जसं की वेगवेगळ्या शक्ती आहेत, वीज निर्माण करण्यासाठी वेगवेगळ्या शक्ती लागतात, तसं भगवंताची जी शक्ती आहे ती तिथेपर्यंत पोहोचवण्यासाठी म्हणजे आपल्या मार्फत, साधकामार्फत, भक्तांमार्फत आपण जी काही भगवंताची सेवा गायनातून करत असतो ती गायनाची सेवा भगवंतामार्फत आपल्या मार्फत गायनाने, भजनाने, कीर्तनाने पोहोचवण्याचं काम
हा साम गायन करत असतो. म्हणून बृहत साम तथा सामनान इथे असा भगवंतांनी सांगितले की ती माझी विभूती आहे. आणि सामवेदाचा प्रादुर्भाव प्रत्यक्ष परब्रह्मापासून झाला आहे असं अथर्ववेद सांगतो. तर ऋग्वेदात असं सांगितलंय की जागृत माणूस जो असतो त्यालाच साम प्राप्त होतो. म्हणजे साम गायनाची जी कला आहे ती जागृत माणसालाच प्राप्त होते. आणि देवतांना संतुष्ट करण्याचं एकमेव साधन म्हणजे साम आहे असं छांदोग्य उपनिषदात पण सांगितलंय, ऋग्वेदात पण सांगितलंय आणि अथर्व वेदामध्ये पण सुद्धा सांगितलेलं आहे. आता सामवेदातील मंत्रांचं गायन करत असताना 6 संगीत अनुकूल असे शाब्दिक परिवर्तन होत असतात. म्हणजे ज्याला आपण व्हायब्रेशन्स म्हणतो, ध्वनीचं व्हायब्रेशन्स जे आपण म्हणतो की एखादा उच्चार केला, ओम हा उच्चार आपण केला तर त्याचे जे व्हायब्रेशन्स होतात ते आपल्या सप्तचक्रातून जाऊन मेंदूपर्यंत जाऊन योग्य ते काम करतात, योग्य तो बदल आपल्या मेंदूमध्ये करत असतात. तसं सामगायनामध्ये 6 प्रकारचे जे संगीत अनुकूल शाब्दिक परिवर्तन आहेत, स्वर आहेत, ते अशा प्रकारचे आहे की पहिला एक विकार, म्हणजे ते सामवेदाचे मंत्र गात असताना विकार नावाचं परिवर्तन होतं. मग विश्लेषण नावाचं परिवर्तन होतं. मग विकर्षण नावाचं परिवर्तन होतं. आणि त्याच्यातून अभ्यास नावाचं परिवर्तन होतं. विराम आणि स्तोम हे संगीत शास्त्राची ही भाषा आहे. संगीत शास्त्रामध्ये सा रे ग म प ध नी ह्या ऐवजी सामगायनामध्ये यज्ञाच्या वेळी जे सामगायन चाललं जातं तेव्हा त्याला प्रथमा, द्वितीया, तृतीया, चतुर्थी, पंचमी, षष्ठ आणि सप्तम स्वर अशा भाषेत बोललं जातं. अशी ही सामवेदाची महती आहे. आपण हे लक्षात ठेवायचं की सगळ्यात श्रेष्ठ सामवेद आहे आणि तो भगवंतांना अतिशय प्रिय आहे. आता सामवेदकालीन जी वाद्य तेव्हा वाजवली जात होती त्यामध्ये वीणा एक आहे, गोदा, दुंदुबी, नाळी, बाकूर, वाणीची वाद्य, तुणव, मुरली असे वेगवेगळे हे चामड्यांपासून बनवलेले वाद्य आहेत. त्याचा उल्लेख पुराणांमध्ये केलेला आहे. पुढे आहे गायत्री छंद साम अहम. तर छंदामध्ये गायत्री छंद ही माझी विभूती आहे. तर छंद जवळजवळ 33 प्रकारचे छंद आहेत बरं का. त्यापैकी वेदांगातील 5वे शास्त्र हे पद्यमय आहे. 5वे शास्त्र आहे हे छंद म्हणजे, आणि ते पद्यमय आहे. तर छंद म्हणजे नेमकं काय, तर वृत्त आपल्याला माहिती आहेत. शार्दूल विक्रीड वृत्त किंवा वेगवेगळ्या वृत्तांमध्ये आपण शाळेमध्ये शिकलो, वेगवेगळ्या वृत्तांमध्ये आपल्याला त्या कविता असायच्या. तर ह्या वृत्तांमध्ये वेदांची जी रचना केलेली असते त्याला छंद असं म्हणतात. दुसरं म्हणजे की वेद जेव्हा भगवंतापर्यंत पोहोचवायचे असतात त्याचं आच्छादन जे केलेलं असतं त्याला छंद असं म्हणतात. म्हणजे देवांना सुद्धा आपण कशावर तरी बसवतो. आपण एखादी मूर्ती असेल तर छान वेल्वेटचं कापड वगैरे असं टाकतो मऊ मऊ, की भगवंतांना कसं छान वाटेल, मऊ वाटेल असं. तर हे झालं आपलं लौकिक आसन, की वेल्वेटचं कापड म्हणा किंवा मलमलचं कापड म्हणा, त्यावर आणखी उशी वगैरे जे काही आपण फुलांमध्ये ठेवतो भगवंतांना कधी असं मऊ असं. पण हे झालं लौकिक आसन. पण वेदांच्या मार्फत भगवंतांना अधिष्ठान करायचे, हे अधिष्ठान म्हणजे छंद आहे. आणि त्यामध्ये सगळ्यात श्रेष्ठ गायत्री छंद आहे. कारण गायत्री छंदामध्ये प्रार्थना आणि ध्यान ह्या म्हणजे भगवंताचं स्वरूप म्हणजे काय, भगवंत कसा आहे हे त्याचं वर्णन, भगवंताचं स्वरूप, भगवंताची प्रार्थना आणि ध्यान या तिन्हींचा समावेश या छंदामध्ये असतो.
म्हणजे आपण एक आता लक्षात ठेवायचं की छंद म्हणजे वेदांच्या स्वरूपातलं भगवंताचं आच्छादन, म्हणजे टाकलेलं, भगवंतासाठी टाकलेलं आसन. ते कसं शब्द रूपांनी, शब्दांमध्ये गुंफलेलं आहे असं. आणि हे छंद काय असतात, विशिष्ट अक्षरांनी, तेवढ्याच अक्षरांनी तयार केलेले असतात. तेवढी अमक्या अमक्या छंदामध्ये एवढीच अक्षरं असायला पाहिजेत हे आपल्या ऋषींनी ठरवून दिलेलं आहे. आणि ते सुद्धा प्रयोगसिद्ध ठरवून दिलेलं आहे. म्हणून वैदिक मंत्र जेव्हा म्हटलेले जातात ते वेगवेगळ्या छंदामध्ये म्हटले जातात. आणि कोणत्याही मंत्राचा ऋषी किंवा देवता हा छंदाची निश्चिती करतो. म्हणजे उदाहरणार्थ घ्यायचं झाला तर अनुष्ठुप छंद किंवा त्रिष्ठुप छंद किंवा गायत्री छंद, ह्या तिन्हींची सुद्धा जी निर्मिती केली आहे त्यांचे ऋषी हे ठरलेले आहेत. छंद त्यांनी अमक्या ऋषींनी अमकाच छंद निर्माण केलेला आहे असं ठरलेलं आहे. गायत्री छंद आपल्याला माहिती आहे, गणपती अथर्वशीर्ष म्हणताना गायत्री छंद. मग जेव्हा आपण अथर्वशीर्ष म्हणतो त्यावेळेला हे तिन्ही त्याच्यात येतं, भगवंताचं स्वरूप येतं. काय, त्वम ब्रह्मा, त्वम विष्णू, त्वम रुद्र, त्वम अग्नी, त्वम वायू, हे भगवंताचं स्वरूप आपण वर्णन करतो. नंतर ध्यान, तिथे आपण म्हणत असताना भगवंताची मूर्ती किंवा काय गणपतीची मूर्ती, अथर्वशीर्ष म्हणत असताना गणपतीची मूर्ती समोर घेऊन हे जेव्हा म्हणत असतो तेव्हा साक्षात आपण भगवंताशी एकरूप होतो, म्हणजे आपोआप ध्यान होतो. आणि प्रार्थना असते, शेवटी जी फलश्रुती असते त्याच्यात आपण प्रार्थना पण त्यांना करत असतो. रामरक्षेचं पण तसंच आहे, अनुष्ठुभ छंदामध्ये आहे. तर रामरक्षा काय किंवा अथर्वशीर्ष काय, श्रीसूक्त काय, ह्या वेगवेगळ्या छंदांमधून निर्माण झालेल्या देवतांना आपण आवाहन करत असतो. त्याची रचना ही शब्दबद्ध असते, तेवढ्याच शब्दांनी त्याची निर्मिती झालेली असते. एक सुद्धा अक्षर इकडे इकडे झालेलं चालत नाही, एक सुद्धा स्वर इकडे इकडे झालेला चालत नाही, असं आहे. त्यातले प्रमुख छंद कोणते आहेत तर गायत्री छंद आहे. गायत्री छंदाची एका पूर्ण जेव्हा श्लोक असतो त्याच्यात 24 अक्षर असतात. उष्णिक छंद आहे त्याची 28 अक्षर असतात. अनुष्ठुप छंद आपण जो गीतेमध्ये शिकतो त्याची 32 अक्षर असतात. बृहती नावाचा एक छंद आहे त्याची अक्षर 36 असतात. पंक्ती नावाचा एक छंद आहे त्याची अक्षर 40 असतात. त्रिष्टुप नावाचा छंद आहे जो गीतेमध्ये आलेला आहे त्याची अक्षर 44 असतात. आणि जगती नावाचा एक छंद आहे त्याची अक्षर 48 असतात. ह्या सगळ्यांना वैदिक छंद असंच म्हटलं जातं. मात्रा आणि वर्ण, मात्रा आणि वर्ण, मात्रा म्हणजे काही वेळेला जास्त मात्रा झालं तर आपल्याला ते भावत नाही. गीतेमध्ये सुद्धा एखादी मात्रा जर वाढली तर आपल्याला लगेच चुकल्यासारखं वाटतं किंवा ते जुळत नाही, आपल्याला पूर्ण तो श्लोक म्हणताना जुळत नाही. आणि वर्ण, वर्ण म्हणजे व्यंजन आणि स्वर, हे वर्ण आहेत. या दोन्हींच्या भेदांनी वैदिक आणि लौकिक छंद जे आहेत, वैदिक छंद आपण वर वाचले, गायत्री, उष्णिक छंद, अनुष्ठुप छंद, बृहती, पंक्ती, त्रिष्टुप, जगती, हे वैदिक छंद आहेत. आणि लौकिक छंदाचे मांत्रिक छंद आणि वर्णिक छंद असे 2 उपप्रकार असतात. त्यामध्ये म, य, र, स, त, ज, भ, न हे गण असतात. आणि गुरु आणि लघु यामुळे छंदांची सिद्धी होते. म्हणजे लघु, आणि आपण म्हणतो की नाही हे दीर्घच का म्हणायचं, हे लघुच का स्वर म्हणायचा याचा, तर ती अक्षरं तुम्ही जशीच्या तशी जेव्हा म्हणाल तेव्हा ती सिद्धी होते, त्याची अक्षरांची पण सिद्धी होते आणि आपल्याला सुद्धा सिद्धी प्राप्त होते. सारखं जर आपण ते म्हणत राहिलं तर, आणि तशाच प्रकारचं म्हणत राहिलं तर, तेवढंच करेक्ट म्हणत राहिलं तर. असा हा गायत्री आणि उष्णी छंद आहे ते अग्निदेवतेचे छंद आहे. अनुष्टुप छंदाची देवता ही सोम आहे, चंद्र आहे. बृहती छंद हा बृहस्पतीचा आहे, म्हणजे गुरुचा आहे. आणि पंक्ती
व त्रिष्टुप छंद हे इंद्राचे आहेत. जगती छंद हा विश्वदेवाचा छंद आहे. असं बृहदेवता ह्या ग्रंथामध्ये त्याचं वर्णन आलेलं आहे. तर म्हणून गायत्री छंद सगळ्यात श्रेष्ठ जो आहे तो गायत्री छंद आहे. ह्या रचनेमध्ये अक्षरांचं परिमाण ठरलेलं असतं. वेदांचं ते आवरण आहे आणि वेद मंत्रांच्या अचूक उच्चारणासाठी छंदाचं ज्ञान हे आपल्याला व्हायलाच पाहिजे. आणि छंदाबद्दल अनेक ग्रंथ आहेत. छांदोर्णव, विष्णुसूत्र, छांदोरहस्य, छंद प्रभाकर, छंद प्रदेश, छंद रत्नाकर हे आपल्याला निदान माहिती तरी होतं याच्यामुळे की असे ग्रंथ आहेत आणि त्याच्यात हे सगळं ज्ञान आहे. नाहीतर आपण जी माहिती वाचतो ऐकतो तेव्हा असं वाटतं हे काय, हे कोणी सांगितलं असेल आणि हे खरं आहे का असं आपल्याला सारखं वाटत असतं. हे खरं आहे का, हे असंच का म्हणायचं. पण ह्या सर्व ग्रंथामध्ये त्याचा खुलासा केलेला आहे. छंद रत्नाकर, छंद अनुशासन, वाणीभूषण, वृत्तमणिकोश, वृत्तरत्नाकर हे ह्या छंदांसाठी सुप्रसिद्ध असे ग्रंथ आहेत. आता गायत्री छंद का बरं भगवंताची विभूती आहे. तर गो म्हणजे वाणी आणि त्र म्हणजे रक्षण करणारा. तर गायत्री छंद हा नेहमी वाणीचं रक्षण करतो. म्हणून आपण आणि गायत्री छंदाला वेदांची जननी असं म्हटलेलं आहे. आणि गय, गय वरून गो शब्द आलेला आहे. गो म्हणजे प्राण वाचवणे. गायत्री आणि त्र म्हणजे रक्षण, म्हणजे प्राणांचं रक्षण करणारा असा तो गायत्री. आणि म्हणून ती भगवंताची विभूती आहे. तर प्राणांचे दोन गोष्टीपासून रक्षण होतं. एकतर प्राणांचं जीव म्हणजे मृत्यू, ज्याला आपण शेवटचा क्षण असं म्हणतो, श्वासाचा शेवटचा क्षण त्याला मृत्यू असं म्हणतो, त्याच्यापासून रक्षण होतं. आणि मुख्य म्हणजे आपल्यामधला असलेला अज्ञान जे असतं, अज्ञान म्हणजे सर्व लौकिक गोष्टीला जे आपण महत्व देत असतो ते दूर करण्याचं जे ज्ञान आहे ते आपल्याला गायत्री छंदामधून मिळतं. म्हणून आपण गणपती अथर्वशीर्ष म्हणायचा आग्रह त्याच्यामुळे धरतो की आपलं अज्ञान दूर होतं. गायत्री मंत्राचा करता हा करते ऋषी कोण आहे तर विश्वामित्र आहेत. आणि ते विश्वामित्रांनी सविता देवतेला उद्देशून म्हटलेला हा गायत्री छंद आहे. गायत्रीचे 3 चरण असतात आणि त्या प्रत्येकामध्ये 8 अक्षर असतात. जसं अनुष्ठुप छंदामध्ये एक पद घेतलं की 16 अक्षर, दुसरं पद घेतलं पूर्ण पद घेतलं, पूर्ण श्लोक झाला की 32 अक्षर असतात. तसं गायत्रीमध्ये 24 असतात. पहिल्या चरणात 8, दुसऱ्या चरणात 8 आणि तिसऱ्या चरणामध्ये 8. तर असा हा गायत्री छंद पाप परिहारक आहे. देह मन शुद्ध करण्यासाठी याची खूप मोठी थोरवी या छंद नावाचे जे प्रसिद्ध ग्रंथ आहेत त्याच्यामध्ये सांगितलेली आहे. तो आकाशाप्रमाणे वायू स्वरूप होऊन ब्रह्माला प्राप्त होतो. ब्रह्म म्हणजे आपण म्हटलंय की ब्रह्म हे सगळीकडे आहे. परब्रह्म आणि ब्रह्म एकच. परब्रह्म म्हणजे परमात्मा, परब्रह्म. आणि ब्रह्म म्हणजे सूक्ष्म अंश त्याचा, आणि तो प्रत्येकात असतो. म्हणून आपण म्हणतो की प्रत्येक व्यक्तीमध्ये ब्रह्मतत्व आहे असं आपण म्हणत असतो. तर हे कसं काय भगवंतापर्यंत पोहोचतं, परब्रह्मापर्यंत कसं पोहोचतं, तर ते वायू स्वरूप होतं. बघा ना, आता वारा कुठल्या कुठे असतो, क्षणार्धात तो आपल्यापर्यंत येऊन पोहोचतो. मग हा वारा वायू तत्व जे आहे ते आपण जे काही साधना करत असतो, गाण्यातून, भजनातून, आरतीतून जी काही आपण साधना करत असतो ती वायू तत्वाने भगवंतापर्यंत पोहोचते. खूप खूप सुंदर आहे हो हे. किती सूक्ष्म आपल्याला ज्ञान नसतं याचं, किती सूक्ष्म प्रकारे इथे विचार केलेला आहे आणि सांगितलेला आहे. तर वायू स्वरूपातून ते ब्रह्माला प्राप्त होतं. आणि प्राणायाम त्यातलं सुद्धा, प्राणायाम जेव्हा आपण करत असतो त्यावेळेला परमतप त्याला म्हटलेलं आहे प्राणायामाला, आणि ते सुद्धा एकाक्षर ब्रह्म आहे. म्हणून प्राणायाम ओंकार हे एकाक्षर ब्रह्म आहे. आणि सावित्री मंत्र सुद्धा याला म्हणतात ओंकाराला किंवा
गायत्री जेव्हा मंत्र आपण म्हणत असतो त्याला सावित्री मंत्र म्हटलं जातं. आणि मौनापेक्षाही हा जप तुम्ही ओंकाराचा जर जप केला तर अधिक फलदायी आहे, सर्वश्रेष्ठ आहे. अशा प्रकारे ह्या इतका सुंदर श्लोक आहे हा 35वा. बृहत्साम तथा सामनान गायत्री छंदसामहम मासानां मार्गशीर्षोऽहं ऋतूनां कुसुमाकरः. आता 36वा श्लोकाकडे आपण चाललोय. द्यूतै छलयताम अस्मि तेजस तेजस्विनामहम जयोस्मि व्यवसायोस्मि सत्वं सत्ववतामहम. द्यूतै छलयताम अस्मि. द्यूत म्हणजे काय तर जुगार, किंवा जे द्यूतामुळे जे पांडव हरले तर ते द्यूत खेळणारा किंवा द्यूत खेळायला लावणारा सुद्धा मी आहे असं भगवंत म्हणतात. का बरं असा हा श्लोक टाकला असेल? कारण आपण बघतो सिनेमांमध्ये वगैरे सुद्धा की खलनायक असतो आणि हिरो असतो. तर खलनायकाकडे जास्त प्रभाव आपला जातो सिनेमा बघत असताना, पण शेवटी विजयी कोण होतो? हिरो होतो. म्हणून खलनायकालाही महत्व आहे आणि हिरोलाही महत्व आहे. भगवंतांना इथे हे सांगायचंय की छलयताम अस्मी, खलनायक छळ करत असतो आणि त्या छळ करणाऱ्यावर विजय मिळवणारा कोण असतो? हिरो असतो. म्हणून ह्या श्लोकामध्ये भगवंत हिरो आहेत आणि भगवंत छळ करणाऱ्यांमध्ये सुद्धा आहेत. कारण दोन गोष्टी ह्या जेव्हा असतील तेव्हाच विजय कोणाला मिळतो ह्याचं महत्व तेव्हा कळणार. जेव्हा खलनायकाची भूमिका आणि हिरोची भूमिका ह्या दोन्ही तुलनेने तेवढ्याच पॉवरफुल असतील तर त्यातला विजयी कोण ठरतो? तर सत्व बाजू जी असते, सत्य बाजू जी असते तो विजयी ठरतो. म्हणून इथे द्यूतै छल, आणि पांडवांच्या काळात म्हणजे गीता घडली ती द्यूतामुळेच घडलेली आहे ना, म्हणून त्यांनी द्यूतै छलयताम अस्मि अशीच भगवंत स्वतः माझी विभूती आहे असं सांगतात. नंतर काय? तेजस तेजस्विनामहम. आता तेजस तेजस्विना म्हणजे ही डिग्री वापरलेली आहे. दोन गोष्टींची तुलना करण्यासाठी प्रत्येक वेळी इथे अमक्या अमक्यामध्ये मी श्रेष्ठ, तमक्या तमक्यामध्ये मी श्रेष्ठ असं सांगताना दोन गोष्टीची कंपॅरिझन केल्याशिवाय श्रेष्ठत्व कळत नाही. म्हणून तेजी पुरुषांमध्ये प्रभावशाली पुरुष, पुरुष म्हणजे इथे पुरुष म्हणजे जेंट्स अशा अर्थाने नाही, त्यामध्ये स्त्री पण असू शकते, पुरुष पण असू शकतो, किंवा दुसऱ्या कुठले प्राणी सुद्धा, तेजवान जे प्राणी आहेत ते सुद्धा. उदाहरणार्थ गरुड, गरुडाचं तर विभूती भगवंतांनी दिलेलीच आहे, सिंहाची पण दिलेली आहे. तर हे तेजस्विता जी असते ती कशामुळे होते? तर त्यांच्या तपश्चर्येमुळे, अनेक वर्षांच्या तपश्चर्येमुळे, सात्विकतेमुळे हे तेज प्रगट होत असतं. आणि हे जेव्हा तेज त्यांना मिळत असतं ते एका वर्षाची, एका जन्माची साधना नसते, अनेक जन्माने ते साधना करत आलेले असतात, सन्मार्गाला असतात. सत्सत जे असतं त्या परमेश्वराची धाव घेण्यासाठी त्यांनी अनेक वर्ष नेटाने कष्टाने तपश्चर्या केलेली असते, अनन्य भक्ती केलेली असते, म्हणून त्यांच्यामध्ये तेज निर्माण होत. आपण बघतो की ह्या विभूती ज्या आहेत, अक्कलकोट स्वामी काय, किंवा गजानन महाराज काय, किंवा हे आपले राष्ट्रपुरुष म्हणा, लोकमान्य टिळक, सावरकर, महात्मा गांधी, हे सगळे दैवी संपत्ती घेऊन लोक आलेले आहेत. आणि ह्या दैवी संपत्तीमुळे त्यांना आपल्या राष्ट्रासाठी, आपल्या भारतासाठी नेहमी झगडावंसं वाटलं, न्याय मिळवावासा वाटला. आत्ताची परिस्थिती तशी नाहीये, पण ह्या लोकांनी संपूर्ण आपले प्राण अर्पण केले ही त्यांची, जोपर्यंत ते जगले आणि जेव्हापासून ते राष्ट्रकार्याला लागले तेव्हापासून ती सगळी त्यांची तपश्चर्या म्हणजे त्यांचं तेज होतं. म्हणून तेजस तेजस्विनामहम, हे त्यांचं तेज जे आहे ते भगवंताची विभूती आहे. म्हणून आजही आपण नोटेवर महात्मा गांधींना बघतो, कारण त्यांनी तेवढं कार्य केलेलं आहे. लोकमान्य टिळकांची नावं अनेक शहरामध्ये आहेत, अनेक पेठांना आहेत. हे उगच नावं आली आहेत का? तर त्यांनी सगळं आयुष्य आपलं तपश्चर्येने, तेजस्वितेने घालवलेलं आहे. म्हणून तेजस तेजस्विनामहम जयोस्म्य व्यवसायोस्मी.
तर जिथे जय असतो, आपण 18व्या अध्यायाच्या शेवटच्या श्लोकात म्हटलेलं आहे की जिथे धनुर्धर पार्थ आणि जिथे भगवंत आहे तिथे विजय आहेच. तर भगवंताची विभूती हे जय केव्हा मिळत असतो? जेव्हा तुम्हाला लोककल्याणाची भावना मनामध्ये असते, स्वार्थी हेतू पूर्णपणे तुमचा गेलेला असतो, जगाचं कल्याण करण्यामध्येच तुमची वृत्ती असते, राष्ट्राचं कल्याण, जगाचं कल्याण, आणि ते सुद्धा निस्वार्थ निष्काम कर्म हेतूने जेव्हा तुम्ही जगाचं कल्याण करत असतात तिथेच जय असतो. त्यांना पराजय माहित नाही. म्हणून परंतप म्हटलंय अर्जुनाला सुद्धा, कारण अर्जुनाने अनेक युद्ध करून जयच मिळवलेला आहे, तो कधीच हारला नाही. म्हणून परंतप असं खूप परम तप करणारा, कारण त्याची सतसत विवेक बुद्धी ही समाजासाठी लोकांसाठी चांगलं कार्य करण्यासाठी निस्वार्थी बुद्धीने केलेलं काम होतं. म्हणून जिथे विजय असतो तिथे रामराज्याची शुभ भावना मनामध्ये असते. रामराज्य व्हावं असं वाटत असतं, आतून वाटत असतं, आणि त्यासाठी पूर्णपणे त्याग त्यांनी केलेला असतो, सगळ्याचा, कुटुंबाचा, स्वार्थाचा, संपत्तीचा, कीर्तीचा, सगळ्याचा त्याग केलेला असतो. म्हणून तिथे विजय असतो. आणि पुढे काय सांगितलंय? जयोस्मी व्यवसायोस्मी व्यवसायात्मिका बुद्धिरेकेह कुरुनंदन. आपण दुसऱ्या अध्यायामध्ये पाहिलेला आहे हा श्लोक. व्यवसायात्मिका बुद्धी म्हणजे काय? तर व्यवसायात्मिका बुद्धी म्हणजे निश्चय करणारी बुद्धी. कशाचा निश्चय? स्फोट घडवून आणायचा निश्चय नाही, दंगे करायचा निश्चय नाही, मोर्चे काढण्याचा निश्चय नाही. अशी बुद्धीला निश्चयात्मक बुद्धी म्हणत नाही. निश्चयात्मक बुद्धी काय? की समाजाला एकत्र आणून समाजाला सन्मार्गाला लावणं, सद्बुद्धी त्यांच्यामध्ये निर्माण करणं, सात्विकता निर्माण करणं, आणि भगवंताशी एकरूप होण्याची जी बुद्धी, त्याला व्यवसायात्मिका बुद्धी असं म्हटलेलं. आणि हे सगळं आपल्या संत लोकांनी केलेलं आहे. म्हणून व्यवसायोस्मी, व्यवसाय या शब्दाचा अर्थ खरा तो आहे की निश्चयात्मक जी बुद्धी आहे आणि ती भगवंताकडे नेणारी जी बुद्धी आहे ती व्यवसायात्मिका बुद्धी आहे. आणि सत्वम सत्ववतामहम, सत्व आपल्याला माहिती आहे. सत्व आपण धान्याचं सत्व काढतो, गव्हाचं सत्व काढतो, ज्वारीचं सत्व काढतो, नाचणीचं सत्व काढतो. सत्व म्हणजे त्यातली फोलपट जी असतात, कचरा जो असतो तो पूर्णपणे बाजूला करणं आणि सत्व घेणं. सत्व वरूनच सात्विकता शब्द आलेला आहे. तर सत्व काय आहे? तर जिथे भगवंताचं अस्तित्व आहे तिथे नक्कीच सत्व असतं. सत्व परीक्षा शब्द त्याच्यावरूनच आलेला आहे. सीतेची सत्व परीक्षा झाली. सीतेने आजकालच्या मुलींसारखं जर केलं असतं, चल राम गेलाय ना इकडे, मी दुसऱ्याकडे राहते, असं जर केलं असतं तर, किंवा पांचालीने, द्रौपदीने असं केलं असतं तर, हे सत्व म्हणजे एकनिष्ठता, पातिव्रत्य, ह्या सगळ्या गोष्टीमध्ये सत्व हा शब्द आहे. म्हणून सात्विक मनुष्यातील जो सात्विक भाव जो आहे, सत्याला धरून राहणारा जो भाव आहे, तो म्हणजे मी आहे आणि तिथेच भगवंत आहे असं समजायचं. ती माझी विभूती आहे. म्हणून आपण त्याच्यामुळे चालली आहे ना, सत्यमेव जयते, की जिथे सत्य असतं तिथे विजय असतोच. आणि सत्सत विवेक बुद्धी आपल्या अंतःकरणामध्ये जेव्हा सत्सत विवेक बुद्धी जागृत होते तेव्हा आपल्या हातून वाईट कृत्य घडतच नाही. आणि त्याच्यासाठीच काय करायला पाहिजे? तर त्याच्यासाठी आपल्याला सत्संग असणं अतिशय आवश्यक असतं. सत्संगामुळे आपली बुद्धी पण सात्विक राहते आणि सत्य मार्ग कुठला आहे हे आपल्याला कळतं. आणि का कळवून घ्यायचंय? कारण ती भगवंताची विभूती आहे, भगवंताचं तिथे अस्तित्व आहे. जिथे भगवंताचं अस्तित्व आहे त्याच्या सावलीखाली जरी आपण राहिलो तरी आपल्याला आनंदच आहे. आपल्याला कुठल्याही प्रकारचं दुःख तिथे मिळणार नाही, कुठल्याही प्रकारचं संकट वाटणार नाही, आनंदच वाटणार आहे. म्हणून सत्वम सत्ववतामहम 36वा श्लोक इथे संपला. ऋष्णीनां वासुदेवोस्मी पांडवानां धनंजयः मुनीनां
मुनीनाम अपि अहम व्यासः कवीनाम उशना कविः. आता ऋष्णीनाम वासुदेवोस्मी. ऋष्णी हा वंश आहे बरं का. आणि पूर्वी ते राजे होते की सूर्यवंशातले राजे वेगळे आणि चंद्रवंशातले राजे वेगळे. सूर्यवंशामध्ये श्रीराम, नंतर अलीकडे आपले रामदास स्वामी हे सूर्यवंशातले आहेत. श्रीराम आणि त्यांच्या नंतरचे जे सगळे राजे होऊन गेले आणि रामदास स्वामी सुद्धा हे सूर्यवंशातले. आणि चंद्रवंशातले कोण तर दुष्यंत, ययाती, नंतर भरत राजा हे चंद्रवंशात आहेत. त्याच वंशामध्ये सातवत नावाचा राजा जन्माला आणि त्याला 7 पुत्र झाले होते. त्यापैकी ऋष्णी आणि अंधक हे त्यांचे वंश, म्हणून ऋष्णी हा शब्द आलाय. ऋष्णी नाम हे पूर्वीच्या राजांचे नाव आहेत आणि तो वंश पुढे 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 कसा चालत आला त्या वंशामुळे त्याला वार्ष्णेय म्हणतात. तर उदाहरणार्थ अत्री ऋषींच्या वंशातले त्यांना आपण अत्रेय लोक असं म्हणतो, हो की नाही. किंवा जे ऋषी असतात त्यांच्या वंशातले असते त्या ऋषींच्या वंशाला आपण गोत्राचं नाव देतो. तसं हे ऋष्णी वंशातले कोण आहेत तर भगवान श्रीकृष्ण वासुदेव त्यांना म्हटलेलं आहे. ऋष्णी नाव वासुदेवा. हा वासुदेव ह्या शब्दाची जर फोड केली ना तर वसु वस धातू आहे. वस म्हणजे वसणे, राहणे. ज्यांच्या हृदयामध्ये देवाचा वास आहे, देव वसलेला आहे, असा तो वासुदेव शब्द तयार झालेला. वासुदेव शब्द आपण इतका किरकोळ समजतो. हा तो ना वासुदेव. पूर्वी वासुदेव फार नाव असायचं, पण ज्याच्या हृदयात भगवंताचं प्रत्यक्ष अधिष्ठान आहे, प्रत्यक्ष भगवंत वसलेला आहे, असा तो वासुदेव. अशा ऋष्णी वंशामधला वासुदेव म्हणजे भगवान श्रीकृष्ण. आणि पांडवांना धनंजय. पांडव किती होते? पांडवांमध्ये हा अर्जुन इथे भगवंताची विभूती आहे असं भगवंत सांगतात. का बरं इतर भावांमध्ये का नाही? 5 पांडवापैकी इतर भावांमध्ये का नाही? इतर भावांमध्ये पण भगवंताची विभूती आहे, पण इतर भावांमध्ये जर भगवंताची विभूती 80% असेल तर ह्या अर्जुनामध्ये 100% आहे. याचं कारण आपण चौथ्यात बघितलंय. भक्तोसी मे सखा चेती रहस्यम हे तदुत्तम. तू माझा अत्यंत लाडका भक्त आहे आणि मी तुझ्यावर प्रेम करतो म्हणून तू माझा लाडका आहेस. असं 2, 3, 4, 5 वेळा 10व्या अध्यायात पण सांगितलंय. भगवंतांनी वारंवार अनसूय म्हटलंय. अर्जुनाचा स्वभाव कसा आहे भगवंतांना कळलाय, निष्पाप आहे. म्हणून पण भगवंत निष्पाप जे असेल ते आपल्याला आवडतं की नाही. आपल्या घरात सुद्धा आपली भावंड असतील, आपली मुलं असतील, एकापेक्षा जास्त मुलं असतील, दुसरी 2, 3 मुलं मुली जे कोण असतील, त्यातलं निष्पाप जे बालक असतं ते आपल्याला जास्त आवडतं. पण डांबरट जो असेल तो आपल्याला आवडत नाही. आपण त्याला म्हणतो फार डांबरट आहे, आपण कौतुकाने म्हणतो, पण जो निष्पाप असतो तो आपल्याला आवडतो. तसं भगवंतांना ह्या अर्जुन निष्पाप आहे म्हणून आवडतो. त्याच्या मनामध्ये असूयाच नाहीये, कोणाबद्दलच असूया नाहीये. म्हणून एकतर असूया नाहीये, दुसरं म्हणजे भगवंताचा लाडका भक्त आहे. अर्जुनाची भक्ती किती आहे, भगवंतावर किती आहे हे श्रीकृष्णाने ओळखलेलं आहे आणि म्हणून तो लाडका भक्त आहे हे माहित आहे. आणि नुसतं ओळखलं नाही तर मागच्या अनेक जन्मामध्ये नर आणि नारायण हे म्हणून या दोघांनी तपश्चर्या बरोबर केलेली आहे. रामायणामध्ये त्याचा उल्लेख आलेला आहे. गंधमादन पर्वतावर त्यांनी अनेक वर्ष तपश्चर्या केलेली आहे. हे सगळं मागच्या जन्मीचं भगवंतांना माहित आहे की हा किती पुण्यवान माणूस आहे. म्हणून पांडवांमधला अर्जुन ही भगवंतांची विभूती आहे. मुनींमध्ये व्यास मुनी. व्यासांबद्दल तर काही बोलायलाच नको. मुनी म्हणजे मनन करणारा, चिंतन करणारा असा तो, त्याला मुनी असं म्हणतात. मग मनन आणि चिंतन कोण करत होतं? सगळेच ऋषी भगवंताचं मनन आणि चिंतन करत होते, परमात्म्याचं, परमेश्वराचं. पण सगळ्यात श्रेष्ठ व्यास का ठरले तर व्यासांनी 6 शास्त्र लिहिलेली आहेत, 18 पुराण लिहिलेली आहेत, 4 वेद लिहिले आहेत. जगामधलं जे जे काही वेदात
वेदांच्या बद्दलचं वाङ्मय आहे ते सर्व व्यासांनीच निर्माण केलेले. जे व्यास आणि भगवंत परमेश्वर हे वेगळे नाहीतच, म्हणून व्यास ही भगवंताची विभूती आहे. कवी नाम उशना कवी. आता इथे कवी म्हटलंय बरं का. कवी म्हणजे काय, तर ज्ञानी माणूस अशा अर्थाने कवी म्हटलंय. त्यामध्ये उशना, उशना हे नाव शुक्राचार्यांचं आहे. महाभारत काळामध्ये उशना आणि हे शुक्राचार्य दैत्यांचे गुरु होते, पण तरी सुद्धा ती भगवंताची विभूती आहे, कारण ते अतिशय अत्यंत प्रभावी व्यक्तिमत्व, अत्यंत हुशार आणि आचार्य होते. ते शुक्राचार्य म्हणजे आचार्य म्हणजे लोकांना वेदविद्या देणारे, संथा देणारे, मंत्र मंत्राने लोकांना विद्या देऊन संजीवनी विद्या देणारे असे ते आचार्य होते. म्हणून त्यांना जरी ते राक्षस योनीमधले असले तरी उशना हे नाव त्यांचं महाभारत काळातलं आहे, म्हणून कवी नाम उशना कवीही असं म्हटलंय. उशना हे शुक्राचार्यांचंच नाव आहे आणि ती विभूती जी आहे ती माझीच आहे असं भगवंत म्हणतात. इथे आपल्याला असं वाटतं असं कसं काय बरं, भगवंताचीच विभूती कसं काय, ते राक्षस असून तेच काय. इथे तत्वाने आपल्याला जाणायचं की शुक्राचार्यांची जी हुशारी आहे ती तत्वाने आपण जाणायची. तिथे भगवंत म्हणजे वैयक्तिक श्रीकृष्ण ही व्यक्ती नाही, भगवंत नाही, परब्रह्माची जी शक्ती आहे, आध्यात्मिक जी शक्ती आहे, ती शक्ती ह्या रावणामध्ये सुद्धा होती, रावणामध्ये सुद्धा होती ना, म्हणून रावण सुद्धा भगवंताची विभूती असलीच पाहिजे. तसं महाभारत काळामधले शुक्राचार्य ही भगवंताची विभूती आहे असं इथे सांगितलंय. दंडो दमयताम अस्मि नीती रश्मी जिगीषताम मौनै चैव अस्मि गुह्यानाय ज्ञानै ज्ञानवताम. 38वा श्लोक आहे. दंडो दमयताम अस्मि. दमयताम आपण शमदम शांती म्हटलेलं आहे. शमदम शांती म्हणजे काय, इंद्रियाचा निग्रह असतो तो दम, आणि अंतःकरण चतुष्टी मन बुद्धी चित्त अहंकार ह्यांचं नियंत्रण करणारं म्हणजे शम. तर हे दमन करणाऱ्यांमध्ये दमन म्हणजे काय की इंद्रियांना नियंत्रण ठेवणं. इंद्रिय कशी असतात, सैरावैरा पळत असतात की नाही, घोड्यांना जसं पळवायला लावतात तशी आपली ही इंद्रिय पळत असतात, कुठेही पळत असतात, कसेही पळत असतात. त्यांना एकदा आपण सोडलं पळायला की ते वाटेल तिथे पळतात, पण त्याला नियंत्रण करणारा, वेळोवेळी जागृत करणारा कोण आहे, दमयताम अस्मि. दंड करतो तो. इंद्रिय जर वेडी वाकडी वागली किंवा अनाचार व्यभिचार असा काही इंद्रियांनी केला तर त्यांना शिक्षा ही होतेच. ही शिक्षा कोण देतं, हे निसर्ग तरी देतो किंवा त्यांच्या कर्मानी ती शिक्षा मिळत असते, पण त्याचं नियंत्रण कोण करतं तर भगवंत करतात. म्हणून दंडो दमयताम अस्मि असं म्हटलंय. दमन करणाऱ्यांचा दंड आणि दमन करणाऱ्यांची शक्ती मी आहे. आपण म्हणतोच ना, एखाद्या वेळी कोणाचं काही असं झालं वाईट तर आपण म्हणतो काय ना मागच्या जन्मी केलं असेल, शिक्षा झाली त्याला बिचारायला. किंवा आपल्याही मनात येतं काय ना मी केलं असेल म्हणून मला ही शिक्षा भोगावी लागली. अशी शिक्षा असते की धर आपण तोंडाने पण बोलू शकत नाही आणि त्याला काही पर्यायच नसतो, ती भोगायची म्हणजे भोगायचीच. ही शिक्षा करणारा मी आहे असं इथे भगवंत सांगतात. मौनै चैवास्मि गुह्यानाम. गुप्त गोष्टी ठेवणाऱ्यांचा जो गुप्त भाव जो आहे, गुप्त गोष्टी ठेवणाऱ्यांमध्ये, मौन करणाऱ्यामध्ये मी आहे, माझी विभूती आहे. काही काही गोष्टी अशा असतात की त्या मौनाने साध्य होतात. तिथे बडबड करून चालत नाही किंवा तिथे तुम्ही तुमचं मत मांडलं तर चालत नाही. चालत नाही म्हणजे त्याचा उपयोग होत नाही. काही प्रसंग, काही गोष्टी किंवा आता युद्धासारख्या गोष्टी आहेत, तिथे मौनच पाळून कृती करायला पाहिजे. मग असं जे मौन असतं, त्या जे रक्षक असतात किंवा जे राज्यकारभार चालवत असतात तिथे त्यांनी मौनच पाळून राज्यकारभार चालवायचा असतो. आणि ते मौन ही माझी विभूती आहे, मी ते आज्ञा देत असतो. जर भगवंताच्या सतत तुम्ही सानिध्यात असाल, तुमच्या हातून काही साधना असेल, आणि सगळ्यात मोठी साधना निष्काम कर्मयोग आहे बघा, पहिली पायरी आहे निष्काम कर्मयोग.
की दुसऱ्यासाठी आपण विना पैशाचं काम करणं. काहीतरी करा, मग 24 तास नाही केलं तरी चालेल, 1 तास, 2 तास, 3 तास हे निष्काम कर्मयोग तुमच्या हातून झालंच पाहिजे. मन शुद्ध होण्यासाठी, अंतःकरण शुद्ध होण्यासाठी ही सगळ्यात पहिली पायरी सांगितली आहे गीतेमध्ये. गीता वारंवार निष्काम कर्मयोग सांगते. तर मौन हे निर्णायक गोष्टी जेव्हा असतात तिथे काही वेळेला मौन पाळलेलं आणि मौन पाळून गोष्टी व्यवस्थित सुरळीत होतात. म्हणून मौन ही माझी विभूती आहे असं भगवंत सांगतात. आणि ज्ञानवानांचे तत्वज्ञान मीच आहे. ज्ञानेश्वर माऊली डोळ्यासमोर घ्यायची. ज्ञानवान, तत्वज्ञान, 16व्या वर्षी ज्ञानेश्वरी लिहिली. कुठून आली ही बुद्धी? भगवंताचं अस्तित्व त्यांच्यात होतं, परमेश्वराची शक्ती विभूती होती म्हणून ती ज्ञानेश्वरी लिहिली गेली. तुकाराम महाराजांनी एवढी साधना केली आणि त्यांचा प्रत्येक अभंग म्हणजे त्यांचं जीवन होतं आणि ते प्रकट झालं गाथेतून. म्हणजे ही सुद्धा भगवंताचीच विभूती आहे. ज्ञानवतामहम. ज्ञानी म्हणजे इथे गीतेमध्ये ज्ञानी माणसा हा आध्यात्मिक दृष्ट्या ज्ञानी असा म्हटलेला आहे. त्यांनी कितीही डिग्र्या, त्याच्या 100 डिग्र्या असू दे किंवा शास्त्रज्ञ म्हणून कशाचाही शोध लावू दे, इथे हा विचार नाही केलेला. इथे ज्ञानी म्हणजे आत्मज्ञान. आत्मज्ञान झालेला जो आहे, तत्वज्ञान ज्याला समजलंय, तत्व ज्याला समजलेलं आहे, परमेश्वरी तत्व कुठे आहे, कसे आहे हे समजून जो वागतो असा ज्ञानी माणूस, तिथे माझी विभूती आहे असं भगवंत. मग हे ज्ञान कुठलं? योमाम पश्यती सर्वत्र सर्वांच्या मयी पश्यती. 6व्या अध्यायात सांगितलेलं आहे की जो सगळीकडे मला पाहतो, त्यांच्यात मी पाहतो, मी त्यांच्यात पाहतो, तो माझ्यात पाहतो. ही समदृष्टी जेव्हा आपल्याला येते तेव्हा तो माणूस ज्ञानी समजायला पाहिजे. समत्व बुद्धी आली पाहिजे, इथे ज्ञान असतं. यच्चापि सर्वभूतानां बीजन्तदहम अर्जुन न तदस्ति विना यत्स्यान् मया भूतै चराचरम. यच्चापि यच्च अपि सर्वभूतानां, सर्व प्राणी मात्रांच्या उत्पत्तीचं कारण बीज मी आहे. आपल्याला 14व्या अध्यायामध्ये हे येणार आहे. 4 प्रकारच्या प्रकारे सृष्टीची निर्मिती होत असते. एकतर जमीन दुभंगून होते, अंडज मधून होते, जारज, अंडज, उद्भिज आणि स्वेदज, अशी 4 प्रकारची निर्मिती ह्या सृष्टीमधल्या सर्व पदार्थांची होत असते. आणि त्याची निर्मिती करण्याचं कारण कोण आहे? तर मीच आहे. चराचर सृष्टीमध्ये न तदस्ति विना, एकही गोष्ट अशी नाही, यत्स्यान् मया भूतै चराचरम, चराचरातली एकही गोष्ट अशी नाही आहे की जी माझ्याशिवाय असेल. इथे भगवंताचं अस्तित्व आहे. प्रत्येक प्राणी मात्रात आहे, जमिनीत आहे, पंचमहाभूतात आहे, कीटकामध्ये सुद्धा आहे. कीटक इथून दुसरीकडे, ह्या पाण्यावरून त्या पाण्यावर, चिलट सुद्धा ह्या पाण्यावरून त्या पाण्यावर जेव्हा फिरतं तेव्हा त्याचं अस्तित्व आपल्याला जाणवतं. जिथे आपल्याला त्या जीवाचं अस्तित्व जाणवतं तिथे भगवंत आहेच, फक्त सूक्ष्मरित्या. वाघामध्ये पाहिलं तर चपळारित्या आहे, पण भगवंत आहे. आणि एकही गोष्ट चराचरातली अशी नाही की त्याच्या अस्तित्वाशिवाय निर्मिती होते. म्हणून भगवंत पुढच्या श्लोकात म्हणतात, न अंतः अस्ति नान्तोऽस्ति न अंतः अस्ति मम दिव्यानां विभूती. ह्या माझ्या इतक्या दिव्य विभूती आहे, त्याला अंतच नाहीये. तुला किती सांगू आता? एवढे 192 विभूती मी आतापर्यंत सांगितल्या तुला. अजून किती सांगू? अजून खूप विभूते सांगितलंय की नाही. हंत ते कथयिष्यामि दिव्या ह्यात्म विभूतया प्राधान्यतः कुरु श्रेष्ठ. मागे सांगितलंय भगवंतांनी की तुला मी आता किती विभूती सांगू, त्याला अंतच नाहीये. तर मुख्य मी तुला सांगतो. 19व्या श्लोकात भगवंत म्हणतात, हंत ते कथयिष्यामि दिव्या ह्यात्म, माझ्या दिव्य विभूती ज्या आहेत त्या मी तुला थोडक्यात सांगतो. आणि त्या ते 20व्या श्लोकापासून सांगत गेलेत. पण ह्याला अंतच नाही अरे अर्जुना. किती मला विचारशील आणि मी तुला किती सांगू? तू फक्त दृष्टी निर्माण कर की सगळीकडे भगवंत आहे, त्याचं अस्तित्व आहे, अशी दृष्टी तू निर्माण कर, म्हणजे तुला माझ्या विभूती दिसतील, असं भगवंतांना इथे सांगायचं आहे. आणि हा विस्तार मी तुला आता थोडक्यात सांगितलाय. 7व्या अध्यायात पण थोडक्यात सांगितला होता. पंचमहाभूत आणि शब्द स्पर्श रस रूप गंध वगैरे ह्यांच्या निमित्ताने. 9व्या अध्यायात पण सांगितला. 10व्या अध्यायात तर माझ्या पुष्कळशा तुला विभूती सांगितल्या. मग आता
तू एवढंच लक्षात ठेव, यद्यत विभूती मत्सत्वम श्रीमदूर्जितमेव वा तत्तदेवावगच्छत्वम मम तेजांश संभवम. यद्यत विभूती मत्सत्वम, जे जे, यद्यत म्हणजे जे जे, विभूती मत, विभूती जिथे तुम्हाला प्रभाव वाटेल, इथे भगवंताचा प्रभाव आहे. इथे बघा, आपण कुठेही गेलो तरी आपल्याला असं जाणवतं इथे भगवंताचं अस्तित्व आहे, प्रकर्षाने जिथे जाणवतं तिथे भगवंताची विभूती असं समजायचं. एखाद्या साधू संतांकडे गेलं आणि त्यांचा आचार विचार सगळं वागणूक सुद्धा तशीच असेल तर आपल्याला लगेच जाणवतं की इथे विभूती आहे बरं का, इथे भगवंताचं खरंच अस्तित्व आहे. कारण तिथे गेल्यानंतर वाईट विचारच मनामध्ये येत नाही, किंवा आपल्याला विचारायचं जरी झालं तरी तिथे आपली मती कुंठित होते. अशी जी व्यक्ती आहे, अशी जी वस्तू आहे, असा जो प्राणी आहे, अशा ठिकाणी आपली मती कुंठित होते. म्हणून यद्यत विभूती मत्तत्व श्रीमदूर्जितमेव वा, जिथे ऐश्वर्ययुक्त, कांतीयुक्त आणि शक्तियुक्त वस्तू आहे तिथे तू माझाच अंश आहे असं समज रे अर्जुना. अजून मी तुला किती सांगत राहू, इतक्या विभूती आहे, किती लिस्ट आहे, सगळ्या जगभर तिन्ही लोकात माझ्या विभूती आहे. मी तुला सांगून आता तुझे सुद्धा कान तृप्त होत नाहीयेत, मग मी काय करू, असं अर्जुनाला भगवंत म्हणण्याचा इथे 41व्या श्लोकात विशेष आहे. तर एक खूण सांगितली भगवंतांनी की तुला माझी विभूती ओळखायची आहे ना, मग जिथे ऐश्वर्य आहे, कांतीयुक्त तेज जिथे आहे आणि शक्ती जिथे आहे तिथे समजतो की माझी दैवी संपत्ती त्या माणसाजवळ आहे, त्या व्यक्तीजवळ आहे, त्या वस्तूत आहे. साधा पिंपळ वृक्ष घ्यावं, आलीच आहे विभूती त्याच्यामध्ये. ते पाहिल्याबरोबर आपल्याला कसं भव्य दिव्य वाटतं, ती पानं सळसळतात आणि आपल्याला पिंपळाकडे बघून कधीच आपण नाराज होत नाही, आपल्याला उत्साहच वाटतो, तेजस्विता वाटते, ती माझी विभूती आहे. म्हणून ऐश्वर्य, कांतीयुक्त आणि शक्तियुक्त जिथे जिथे गोष्टी आहेत ती माझी विभूती समज. अथवा बहुनयतेन, किंवा हे अर्जुना, तव अर्जुन, हे अर्जुना, बहुनी येतेन, की फार जाणण्याचं तुला काय प्रयोजन आहे. आता मी तुला किती सांगू, तूही कंटाळशील ऐकून ऐकून, तुम्ही पण कंटाळा असाल मी हे सगळं सांगते म्हणून. मग भगवंत असं म्हणतात, अरे अर्जुना, की मी माझ्या योग शक्तीने केवळ एका अंशाने ह्या संपूर्ण जगाला धारण करून ठेवले. माझा एकच अंश, भगवंताच्या एका अंशाने संपूर्ण जगाला धारण करून ठेवलेलं आहे. कसं काय, आपल्याला असं वाटतं कसं काय असेल ना हे, योगशक्तीच्या आधाराने. काय ही योगशक्ती आहे बघा ना, की आज आपण इथे असू, अगदी खेड्यातल्या खेड्यात जरी गेलो आणि परदेशातल्या मोठ्यातल्या मोठ्या शहरात जरी गेलो तरी आपण एकमेकांना ओळखत आहोत, आपण एकमेकांना जाणतो आहोत, आपण एकमेकाशी संपर्क करत आहोत, किंवा प्राण्या पक्ष्यांशी सुद्धा आपण बोलू शकतो, एकमेकांना ओळखू, ते पण आपल्याकडे बघतात, आपण त्यांच्याकडे बघतो. पक्ष्यांशी सुद्धा बोलायला गेलं तर ते आपल्याशी बोलतात, आपण ही कुठून आली आहे शक्ती, हाच तो एक अंश, भगवंताची योग शक्तीचा जो एक अंश आहे, त्या एक अंशाने आपलं हे सगळं नेटवर्क चाललेलं आहे, हे सगळं जग रहाटी चाललेली आहे एका अंशामुळे. म्हणून अथवा असं म्हटलंय, किंवा फार फार जर तुला जाणून घ्यायचं असेल, आणि मी आता इतक्या गोष्टी तुला सांगितल्या, कुठे माझी हो, तू फक्त एकच जाणून घे की माझा एक अंश ह्या सगळ्या सृष्टीला धारण करून बसलेला आहे. म्हणून ह्या संपूर्ण जगालाच मी माझ्या योग शक्तीच्या आधाराने किंवा त्या एका अंशाने धारण करून ठेवलेला आहे, आणि तीच योग शक्ती म्हणजे माझी विभूती आहे असं समज. भगवत अर्जुनाला एवढं सांगितलं तरी अर्जुन कसा आहे माहिती, अजून जडबुद्धीत आहे. अर्जुनाला अजून ज्ञान प्राप्त करून घ्यायचंय, हळूहळू ज्ञान प्राप्त होत आहे. कसं हळूहळू ज्ञान प्राप्त होत आहे,
10व्या आणि 11व्या श्लोकात भगवंतांनी सांगितलंय त्याला, तेषां सतत युक्तानां भजतां प्रीतिपूर्वकम ददामी बुद्धियोगंतै. हा बुद्धियोग म्हणजे आत्मज्ञानाचा योग आहे. तर माझं ध्यान वगैरे तू प्रेमाने कर, मला भज. आणि त्या अशा भक्तांना मी तत्वज्ञान समजून घेण्याचं जे तत्वज्ञान समजून घेण्याचा जो योग देतो त्याला सतत युक्त राहिलं पाहिजे. माझ्याशी तू सतत युक्त राहा. अर्जुन अजून सतत युक्त राहिलेला नाहीये. त्याला मधूनच हे कौरव मारले जातील आणि मग कुळक्षय होईल आणि मग नरकात जावं लागेल आणि मग वर्णसंकर होईल असे विचार येत आहेत. त्याला प्रपंचाचे विचार येत नाहीयेत, त्याला याच्या बांधवांचे विचार येत आहेत. अर्जुनाला त्या वृत्तीतून म्हणजे कुठल्या सांसारिक वृत्तीतून, प्रापंचिक वृत्तीतून, वृत्ती म्हटलंय मी, प्रपंचातून बाहेर काढायचं असं म्हटलेलं नाही. तर प्रापंचिक वृत्ती जी आहे की तू मी, माझे बांधव, माझे कौरव, माझे अमके, माझे, हे ममत्वाची जी वृत्ती आहे त्या वृत्तीतून बाहेर काढण्यासाठी भगवंतांनी स्वतःच्या एवढ्या सगळ्या विभूती अर्जुनाला सांगितल्या. पण अर्जुन अजून देहबुद्धीतच आहे. अर्जुन अजून ज्ञान मार्गाकडे लागलेला नाहीये आणि म्हणून त्याला ते लक्षातच येत नाहीये. त्याचं समाधान अजूनही झालेलं नाहीये आणि अजूनही समाधान झालेलं नाही. म्हणून 11व्या अध्यायामध्ये अर्जुनाने पहिलाच प्रश्न टाकलाय भगवंतांना की तुम्ही माझ्यावर कृपा करतायत, बरोबर आहे, मला ज्ञान देतायत, पण माझ्या बुद्धीत अजून ज्ञानात अंतःकरणात प्रकाश पडलेला नाहीये. आणि तुम्ही मला 9व्या अध्यायात पण राजविद्या, राजगुह्य योग शिकवलाय. आता हा इथे विभूती शिकवलाय की विभूती कुठे कुठे मी बघायचं तेही शिकवलंय. पण माझ्या डोक्यात अजून प्रकाश पडत नाहीये. अर्जुन पुन्हा म्हणतोय की तुम्ही मला आता काय करा, माझं समाधान होत नाही एवढ्या विभूती सांग, तुम्ही मला विश्वात कुठे ते दाखवा. आणि इतको लाडका आहे अर्जुन भगवंतांचा. आपण सुद्धा आपलं मूल किंवा आपल्या घरातली व्यक्ती लाडकी असेल, तिने नुसता मागायचा अवकाश की लगेच तिला आणून देतो कुठलीही वस्तू, किंवा लगेच ती पुरवतो. हा तुला हे पाहिजे का, लगेच. तसं अर्जुनाचं भगवंतांनी केलेलं आहे. केवळ लाडका भक्त असल्यामुळे अर्जुन म्हणतो तुम्ही एवढ्या विभूती सांगितल्या पण माझे काही समाधान झालं नाही, माझे कान तृप्त झालेले नाहीत आणि मला कळतच नाही अजून काय आहे ते. मग तुम्ही खरंच कुठे आहात ते दाखवा. आणि म्हणून त्याचं प्रयोजन 11व्या अध्यायामध्ये विश्वरूप दर्शन योगाचं झालेलं. आणि मग विश्वातच मी आहे, बघ तू आता, तू इकडे बघ, तिकडे बघ, समोर बघ, खाली बघ, मागे बघ, पुढे बघ, सगळीकडे बघ, मी तुला दिसतोय आणि मीच फक्त दिसतोय. आणि माझ्यामध्ये कोण कोण समाविष्ट झालंय ते तू आता विश्वरूप दर्शनामध्ये बघ, असं भगवंत अर्जुनाला सांगतात. आणि इथे 10वा अध्याय भगवंताच्या विभूती योगाचा, योग शक्तीचा 10वा अध्याय. ओम तत्सदिती श्रीमद भगवद्गीतासु उपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुन संवादे विभूती योगो नाम 10मोऽध्यायः. भगवंताच्या केवळ संवादामुळे अर्जुनाला शंका आल्यामुळे, अर्जुन हा निस्सिम भक्त असल्यामुळे हे सर्व ज्ञान आपल्यापर्यंत पोहोचतंय. आपण भगवंताचे निधान पायिक होऊया. आपण भक्त होणं अवघड आहे, भक्त होणं एवढं सोपं नाहीये, कारण सतत युक्तानाम पाहिजे. आपण सतत युक्त नसतोच. किंवा अनन्या चिंतयंतो माय, असं आपण अनन्य चिंतयंतो, भगवंताशिवाय दुसरी चिंता करतच नाही असं आपलं होणारच नाही. आपण एक क्षणभर भगवंताच्या बद्दल चिंतन करतो, बाकी सगळा वेळ आपला भौतिकच गोष्टीमध्ये जात असतो, व्यावहारिक गोष्टीमध्ये जात असतो. पण अर्जुनाने मात्र मागणी केली आहे की मला तुम्ही आता विश्वरूप दर्शन दाखवा. आणि पुढच्या अध्यायात भगवंत 11व्या अध्यायात खरोखर विश्वरूप दाखवतायत. कसं, तर त्यांच्या त्या एका शरीरामध्ये कोण कोण सामावलेलं आहे, कसं कसं आहे. आतापर्यंत सगळा ज्ञान विज्ञान योगापासून भगवंताचा विस्तार आपण पाहिलाय, परमेश्वर पाहिलाय, कशा कशामध्ये आहे, पंचमहाभूतामध्ये आहे, पंचमहाभूतांच्या देवता आहेत वगैरे. सप्त ऋषी बघितलेत आपण 10व्या अध्यायामध्ये, तर ऋषी बघितलेत, काय काय सगळ्या विभूती बघितल्या. ते सगळे आता भगवंत स्वतःच्या शरीरामध्ये अर्जुनाला दाखवणार आहेत 11व्या अध्यायात. अशा प्रकारे जे काही आज मी तुम्हाला सांगितलं आहे
ते सद्गुरू आणि भगवंताची कृपा यामुळे सांगितलं गेलं. आणि जे काही राहिलं असेल माझ्याकडून 10व्या अध्यायातली विभूती सांगणं, ते ह्या देहबुद्धी कमी पडल्यामुळे सांगायचं राहिलं आहे. एवढं बोलून आता आपण 10वा अध्याय पूर्ण करत आहोत. धन्यवाद.